नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? घरात कारण नसताना सतत वादविवाद होत आहेत का? घरातील सदस्य खूप चिडचिडे झाले आहेत का? एखादे काम सुरू केले की त्यात अडथळे येतात का? घरात शांततेऐवजी तणावाचे वातावरण तुम्हाला जाणवते का? जर यापैकी एक तरी गोष्ट तुमच्या घरात घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. वास्तुशास्त्रानुसार आपण नकळत अशा काही चुका करत असतो ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. अनेकदा आपण मोठमोठे उपाय शोधत बसतो, पण खरे कारण आपल्या रोजच्या सवयींमध्येच लपलेले असते. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या वास्तुदोषांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे उपाय पारंपरिक वास्तुशास्त्रातील मान्यतेवर आधारित आहेत. चला आपण आपल्या उपायांना सुरुवात करूया. त्यापैकी पहिला आहे घरात पडून असलेल्या निरुपयोगी कचरा. सर्वात मोठा वास्तुदोष म्हणजे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेला आपल्या घरातील निरुपयोगी कचरा म्हणजेच निरुपयोगी वस्तू. जुने चार्जर, तुटलेल्या वायर, बंद पडलेले मोबाईल, खराब रिमोट, जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य, रिकामे बॉक्स, तुटलेले शोपीस. या वस्तू फक्त एकाच जाग्यावर पडून राहतात, पण त्या नुसत्या जागाच अडवत नाहीत तर घरातील सकारात्मक ऊर्जा देखील कमी करतात, असे वास्तुशास्त्र सांगते. म्हणून महिन्यातून एकदा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर काढण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतलीच पाहिजे. 2 नंबर आहे बाथरूम नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. अनेक घरांमध्ये बाथरूम दिवसभर ओलेच असते. वास्तुशास्त्रानुसार सततचा ओलावा नकारात्मक ऊर्जा वाढवतो, तर घर स्वच्छ बाथरूम आणि कोरडे बाथरूम सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास आपल्याला मदत करते. शक्य असल्यास वारंवार पाणी साचू देऊ नका. पुढचा आहे तुटलेला आरसा. आरसा हा घरातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पण जर त्याला तडा गेलेला असेल, भेगा पडल्या असतील किंवा तो तुटलेला असेल तर तो लगेच बदलावा. तुटलेल्या आरशात स्वतःचा चेहरा पाहणे हे अनेक परंपरांमध्येच अशुभ मानले जात असते. चौथा आहे तुटलेली भांडी वापरू नका. कपारात तडा गेला आहे पण तसाच ठेवला आहे. ताट फुटले आहे तसेच वापरत आहात. वाटीला भेग पडली आहे पण तरी तशीच वापरत आहात. वास्तुशास्त्रानुसार अशी भेगा पडलेली, तडा गेलेली भांडी घरात ठेवणे अयोग्य मानले जाते. 5वा नंबर आहे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. किचन हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. गॅसजवळ घाण, सांडलेले तेल, तुटकी भांडी किंवा पसारा कधीही ठेवू नका. स्वच्छ किचन घरात आनंद आणि समाधान वाढवते, अशी पारंपरिक मान्यता आहे. बाथरूममध्ये कपडे वाळत घालणे टाळा. जागेअभावी अनेक जण बाथरूममध्ये कपडे वाळत घालतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार ही सवय अयोग्य मानली जाते. कपडे शक्यतो सूर्यप्रकाशात किंवा मोकळ्या हवेत वाळवा. पुढचा आहे खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. बंद पडलेला पंखा, तुटलेले घड्याळ, बिघडलेला मिक्सर, जळालेली ट्यूबलाईट अशा वस्तू घरात साठवून ठेवू नका. त्यांची दुरुस्ती करा आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. 8वा नंबरचा आहे जुने कपडे आणि अनावश्यक वस्तू. कपाटात वर्षानुवर्ष न वापरलेले कपडे ठेवू नका. जे वापरणार नाहीत ते गरजू लोकांना दान करा. दान केल्याने घर हलके होते आणि मनालाही समाधान मिळते. पूर्वजांचे फोटो. पूर्वजांचा आदर करा, पण त्यांचे फोटो मुख्य दरवाजासमोर किंवा बेडरूम समोर लावणे टाळा. त्यासाठी स्वतंत्र आणि योग्य जागा निवडा.
10 नंबरचा ऑप्शन आहे घरातील स्वच्छता. लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते. जिथे प्रसन्नता असते तिथे सकारात्मक विचार निर्माण होतात. आणि जिथे सकारात्मक विचार असतात तिथे सुख, समाधान आणि प्रगतीची शक्यता दाट असते. म्हणूनच रोज थोडा वेळ काढून घर नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे श्रद्धेचा विषय आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु स्वच्छता, नीटनेटकेपणा, अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचा फायदा प्रत्येकालाच होत असतो. आजच्या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, वास्तू आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.